Let us start our worship service this morning. आज सकाळी आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your goodness and your mercy to us. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा, तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. As we worship you, God, आणि जशी आम्ही तुझी भक्ती करू, let your holy presence come and abide with us. तुझा पवित्र आत्मा आणि त्याचं सानिध्य येऊन आमच्यामध्ये वस्ती करू We दे. commit whole service into your holy hands. ही पूर्ण सभा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये In सोपवून देतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो आई. Amen. आमेन. आपण स्तोत्र संहिता याचा 51 अध्याय वाचूया. हे देवा, तू आपल्या वात्सल्यानुसार मजवर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप मज पुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामेची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. योजोवाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझे हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध पुसून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराधात तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तूच पुढे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीवा तुझ्या न्यायपरंतेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होम बली तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनाचे हित कर. यरूशलेमाचे कोट बांधून काढ, म्हणजे धार्मिकतेने केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. देवबाप, वाचलेली वचने आपणा सर्वांस आशीर्वादित करो. आमेन. Psalms 51. Have mercy upon me, O God, according to thy loving kindness. According unto the multitude of thy tender mercies, blot out my transgressions. Wash me thoroughly from mine iniquity, and cleanse me from my sin. For I acknowledge my transgressions, and my sin is ever before me. Against thee only have I sinned, and done this evil in thy sight, that thou mightest be justified when thou speakest, and be clear when thou judgest. Behold, I was shapen in iniquity, and in sin did my mother conceive me. Behold, thou desirest truth in the inward parts, and in the hidden part thou shalt make me know wisdom. Purge me with hyssop, and I shall be clean. Wash me, and I shall be whiter than snow. Make me to hear joy and gladness, that the bones which thou hast broken may rejoice. Hide thy face from my sins, and blot out all my iniquities. Create in me a clean heart, O God, and renew a right spirit within me. Cast me not away from thy presence, and take not thy Holy Spirit from me. Restore unto me the joy of thy salvation, and uphold me with thy free spirit. Then will I teach transgressors thy ways, and sinners shall be converted unto thee. Deliver me from blood guiltiness, O God, thou God of my salvation, and my tongue shall sing aloud of thy righteousness. O Lord, open thou my lips, and mouth shall shew forth thy praise. For thou
desirest not sacrifice, else would I give it. Thou delightest not in burnt offerings. The sacrifice of God are a broken spirit, a broken and a contrite heart, O God, thou wilt not despise. Do good in thy good pleasure unto Zion. Build thou the walls of Jerusalem. Then shalt thou be pleased with the sacrifices of righteousness, with burnt offering and whole burnt offering. Then shalt thou offer bullocks upon thine altar. May Lord bless the reading of his word. Now we will have a special number by Sister Esther Dar. आता सिस्टर एस्तर दार येऊन एक विशेष गीत गातील. As she sings, let us join her and worship with her. ते गीत गात असताना त्यांच्या बरोबर आपण सहभागी होऊया आणि परमेश्वराची आराधना करूया. Hallelujah. Hallelujah. I greet all of you, those who are watching me online, in Jesus' name. तुम्हा सर्वांचं जे मला ऑनलाईन बघत आहे त्या सर्वांना मी येशूच्या नावात सलाम देते. The song which I'm going to sing this morning, it says, "This is the day that the Lord has made." आज सकाळी जे गीत आपण गाणार आहोत त्या गीताचे बोल असे आहेत की आजचा दिवस परमेश्वराने आपल्यासाठी बनवलेला आहे. Every day is a gift from God. आणि प्रत्येक दिवस आपल्यासाठी परमेश्वराची देणगी आहे. And every day we receive a new grace and new blessings from our Lord Abba Father. आणि प्रत्येक दिवस परमेश्वराची नवीन कृपा आणि नवीन आशीर्वाद आपल्याला मिळतात. So let us say thank you, Jesus, for this wonderful, beautiful day you're adding in our life so that we may glorify your name and give all the praises and all our praises to you, Father God. आणि म्हणून या गीताद्वारे आपण सर्व मान महिमा गौरव परमेश्वराला देऊया कारण का आजचा दिवस परमेश्वराने आपल्यासाठी बनवलेला आहे आणि त्यामुळे आपण सर्व गौरव परमेश्वराला देऊया. So let us sing this song. If you know the song, sing with me and we're going to glorify the name of God this time. आणि जर तुम्हाला हे गीत माहीत असेल तर माझ्याबरोबर गा आणि परमेश्वराची आराधना करा.
Thank you, Jesus, for this wonderful time in your presence, Father Lord. हे परमेश्वरा, या सुंदरशा समयाबद्दल जे आम्ही तुझ्या चरणाजवळ आहोत त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभार We मानतो. want to say that we love you, Father God. आणि यावेळेस आम्ही तुला हेच म्हणू इच्छितो की आमचं तुझ्यावर प्रेम आहे. Thank you, Jesus, for your grace and your mercy upon our life. तुझ्या दयेबद्दल आणि तुझ्या कृपेबद्दल जे आमच्या जीवनावर आहे त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. As we are praying, let us pray. Please pray for Brother Dinesh Navgire and family of our church as they are admitted in Cantonment Hospital. आणि यावेळेस आपण प्रार्थना करीत असताना आपण ब्रदर दिनेश नवगिरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया जे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. Also, please continue to pray for Brother Suhas Kulkarni that God may give him strength. आणि यावेळेस आपण ब्रदर दिनेश नवगिरे यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया की परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने आणि शक्तीने त्यांना भरावं. Also, please pray for Brother Albert Christie's relative who is sick. यावेळेस आपण ब्रदर अल्बर्ट क्रिस्टी यांच्या नातेवाईकासाठी प्रार्थना करूया जे आजारी आहेत. Let us join our faith together and say, Lord, you pour out your blessings and touch all these dear ones. Stretch forth your mighty hand and heal them, Father Lord. आणि यावेळेस आपण आपला विश्वास एकवट करून परमेश्वराकडे विनंती करूया की परमेश्वरा तुझ्या आरोग्याचा स्पर्श तू या आजारी लोकांना दे. Lord, we come to your throne of grace this time. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा तुझ्या दयेच्या सिंहासनाजवळ आम्ही येतो. And Lord, we pray especially for Brother Dinesh Navgire and entire family, those who are admitted in Cantonment Hospital. आणि आम्ही ब्रदर दिनेश नवगिरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. Lord, you stretch forth your mighty hand and heal them in Jesus' name, Father Lord. तुझा सामर्थ्यशाली हात उभारून परमेश्वरा तू ह्या कुटुंबियांना स्पर्श कर आणि तू तुझ्या आरोग्याने तू त्यांना Because you भर. are our mighty healer, Father God. कारण का तू आमचा महान आरोग्यदाता आहे. We also pray for Brother Suhas Kulkarni, Lord, and we give him into your mighty hand. यावेळेस आम्ही ब्रदर सुहास कुलकर्णीलाही तुझ्या हातीमध्ये सोपून देतो प्रभूजी. Lord, you heal him and strengthen him in his body, Father God. तू त्यांना बरं कर आणि तू तुझ्या सामर्थ्याने त्यांना भर. We also pray for Brother Albert Christie's relative who is sick, Lord. आणि ब्रदर अल्बर्ट ख्रिस्टी ज्यांचे नातेवाईक जे आजारी आहेत त्यांनाही तू बरं कर Lord, प्रभू. you touch him and heal them, Father Lord, in Jesus' name. तुझ्या आरोग्यदायी हाताचा स्पर्श तू त्यांना दे आणि तू त्यांना आरोग्य दे. Lord, we want to say thank you, Lord, because you are our prayer answering God. आणि आम्ही तुझे आभार मानतो कारण का तू आमचा प्रार्थना ऐकणारा देव आहे. Lord, we just submit and surrender every one of us into your mighty hand this time. आणि यावेळेस आम्ही सर्वांना तुझ्या महान हातामध्ये सोपून देतो. Also, Lord, we pray for entire nation. Lord, you just help us to go through all this negative situation and all this coronavirus, Father Lord. आणि यावेळेस आम्ही आमच्या सर्व नागरिकांना तुझ्या हाती समर्पित करतो. या महामारीचा सामना करत असताना तू त्यांच्याबरोबर राहा आणि तू त्यांचं सहाय्य कर. Lord, help all of us to trust in you in this situation. आणि प्रत्येकाला तुझ्यावर भरोसा ठेवण्यासाठी तू सहाय्य कर. In Jesus' name we pray. आणि या सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आई. Amen. Amen. Praise the Lord. Let's praise and exalt the name of the Lord because He is our victory. And when we are in Him, we are more than conquerors. So let's rejoice and declare the victory of God through this song, Jeetenge Hum. जीतेंगे हम यीशु में ही जीतेंगे हम जीतेंगे हम यीशु में ही जीतेंगे हम विश्वास से मैं चलता रहूं तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं विश्वास से मैं चलता रहूं तेरी आत्मा की शक्ति से आगे बढ़ूं तेरे ही वचन दिल में रहे तेरे ही वचन दिल में रहे मेरी जुबां पे रहे जीतेंगे हम यीशु में ही जीतेंगे हम यीशु में ही जीतेंगे
विश्वास से यीशु जीतेंगे हम यीशु में ही 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 जीतेंगे हम। थैंक यू। Now we will have a special number by Sister Esther Dar. आता सिस्टर एस्तर दार येऊन एक विशेष गीत गातील. Hallelujah. हालेलुया. Before we go into the Word of God, परमेश्वराच्या वचनाकडे जाण्या अगोदर we're going to give all glory, honor, and praise to our King of Kings and the Lord of Lords. यावेळेस आपण त्या राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला सर्व मान महिमा देणार आहोत. We're going to sing beautiful song that it says that you are our protector and you are our everything, O Lord. आणि यावेळेस एक सुंदरसं गीत आपण गाणार आहोत जे परमेश्वर जो आपला संरक्षण करता आहे त्याची महिमा करणार आहे. And He shows us every day through His grace and mercy upon our life. आणि तो दररोज आपल्याला त्याच्या दयेने आणि त्याच्या कृपेने भरतो. So let us close our eyes this time and say, Lord, I'm here to worship you, God. And I want to give all glory and honor and praise to your name because you are good and your mercy endures forever. आणि म्हणूनच आपण आपले डोळे झाकूया आणि आपण परमेश्वराला सर्व मान महिमा गौरव देऊया कारण का तो आपल्या कृपेने आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला दररोज भरत असतो. Thank you, Jesus. Thank you, Lord. Worship you, Jesus.
Lord, this time we just dedicate our life into your mighty hand. आणि यावेळेस आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आम्ही As समर्पित we're going करतो. to hear from the word of God, Father Jesus. आणि यावेळेस तुझ्या वचनातून ऐकत असताना प्रभू Help us to understand what you are going to speak with us this morning. आज सकाळी तू आमच्या बरोबर काय बोलू इच्छितो ते समजण्यासाठी तू आमचं Thank सहाय्य you for कर. your grace, your Holy Spirit in our life. तुझ्या कृपेबद्दल आणि तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We give all the glory, honor, and praise to your mighty name. तुझ्या नावाला आम्ही सर्व मान महिमा गौरव देतो. We ask all this prayer in Jesus' name we pray. आणि या सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आई. Amen. आमेन. Amen. आमेन. We are so happy to have Reverend Stephen Dar with us. यावेळेस रेव्हरंड स्टीवन दार जे आमच्यामध्ये आहेत Let us welcome as he comes to minister to us from the Word of God. And we are so happy that Brother Vijay Sonkamble also is with us to interpret him. आणि रेव्हरंड स्टीवन दार परमेश्वराचं वचन घेऊन येत असताना आपण त्यांचं स्वागत करूया. आणि आज आम्हाला आनंद होत आहे की त्यांचं भाषांतर ब्रदर विजय सोनकांबळे करतील. It is such a joy and privilege to share the word of God this morning. आज सकाळी हा खूप मोठा आनंद आणि सुसंधी आहे देवाच्या वचनाची सहभागिता करणे. On 14th of June, 14 जून या तारखेला 2 weeks before, 2 आठवड्यापूर्वी see a rising star, a rising actor in the Bollywood, Sushant Singh Rajput, committed suicide. आणि एक उभरते अभिनेते त्यांनी आत्महत्या केली. He was from Patna, Bihar. ते पटना बिहार या ठिकाणातून होते. 34-year-old young man. आणि त्यांचं वय 34 होतं आणि ते फार तरुण होते. In the afternoon of 14th of June, ended his life in suicide. 14 जूनला दुपारी त्यांनी आपलं जीवन आत्महत्या करून संपवलं. When this shocking news rocked the Bollywood, आणि ही धक्कादायक बातमी ज्यावेळेस बॉलिवूडला कळाली, many of his co-actors and many of his colleagues, they sent message that how it would have been better if they would contact or talk with this rising actor. आणि त्या सर्वांनी अशी भावना व्यक्त केली की हे किती चांगलं झालं असतं की त्याच्याबरोबर आम्हाला बोलण्याची संधी मिळाली असते. त्याच्याबरोबर जे काम करणारे होते अभिनेते. The news says that he was under depression. आणि बातमी अशी आहे की ते निराशामध्ये गेले होते. He was a rich person. ते फार श्रीमंत व्यक्ती होते. He paid 4.5 lakhs as the rent for his apartment. आणि ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी त्यांचं जे भाडं देत होते ते होतं 4,50,000 रुपये. His monthly expense was 10 lakhs. आणि त्यांचा महिन्याचा खर्च जो होता 10 लाख रुपये होता. He owned a property on the moon. आणि असं त्यांची जी काय जागा आहे खरेदी केली त्याने चंद्रावर. In having all this, we see that he ended his life and he sunk in depression and bowed down before death and committed suicide. आणि आपण पाहतो हे सर्व त्यांच्याकडे असताना देखील ज्या परिस्थितीमध्ये ते हतबल झाले आणि त्या नैराश्यामध्ये ते गेले आणि शेवटी त्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. But today we are going to look at another man, another young man from the word of God. परंतु आज आपण एक तरुण पाहणार आहोत देवाच्या वचनातून. He may not be such famous as Sushant Singh Rajput. आणि सुशांत सिंग राजपूत सारखं तो इतका प्रसिद्ध नाही. He was not living in such a palatial life as this actor. आणि जसा हा अभिनेताचं ऐश्वर्याचं जीवन होतं तसं त्याचं जीवन नव्हतं. He may not be living a lavishing lifestyle like this actor. आणि हा अभिनेता राहत होता असं त्याचं जीवन एवढं ऐश्वर्याचं नव्हतं. But the good thing is that by the power, by the supernatural power of God, he was able to rise above his hopeless situation and overcome it by the power of God. परंतु चांगली वार्ता ही आहे की त्याच्या आशयहीन परिस्थितीवरती तो विजय मिळवू शकला. तो पण कसा तर देवाच्या सामर्थ्याने. Let us read from Gospel of Mark chapter 5 and we shall read from verse 1 to 20. आणि मार्क सुवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 20 वचन आपण वाचणार आहोत. And they came over unto the other side of the sea, unto the country of Gadarenes. And when he was come out of the ship, immediately there met him out of the tombs a man with an unclean spirit, who had his dwelling among the tombs. And no man could bind him, no, not with chains, because that he had been bound
with fetters and chains, and the chains had been plucked asunder by him, and the fetters broken in pieces, neither could any man tame him. And always, night and day, he was in the mountains and in the tombs, crying and cutting himself with stones. And when he saw Jesus afar off, he ran and worshipped him, and cried with a loud voice and said, What have I to do with thee, Jesus, thou Son of the Most High God? I adjure thee by God, that thou torment me not. For he said unto him, Come out of the man, thou unclean spirit. And he asked him, What is thy name? And he answered, saying, My name is Legion, for we are many. And he besought him much that he would not send them away out of the country. And there was there nigh unto the mountains a great herd of swine feeding. And all the devils besought him, saying, Send us into the swine, that we may enter into them. And forthwith Jesus gave them leave, and the unclean spirits went out and entered into the swine. And the herd ran violently down a steep place into the sea. They were about 2,000 and were choked in the sea. And they that fed the swine fled and told it in the city and in the country. And they went out to see what it was that was done. And they came to Jesus and see him that was possessed with the devil, and had legion, sitting and clothed, and his right mind. And they were afraid. And they that saw it told them how it befell to him that was possessed with the devil, and also concerning the swine. And they began to pray him to depart out of their coast. And when he was come into the ship, he that had been possessed with the devil prayed him that he might be with him. Howbeit Jesus suffered him not, but said unto him, Go home to thy friends, and tell them how great things the Lord had done for thee, and hath compassion on thee. And he departed, began to publish in Decapolis how great things Jesus has done for him, and all men did marvel. May God bless the reading of his word. मार्क शिवर्तमानाचा 5वा अध्याय 1 ते 20 वचने. मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकराच्या देशात आले, आणि तो मच्छ्यातून उतरताच अशुद्धात्मा लागलेला एक माणूस कबरेतून निघून त्याला भेटला. तो कबरेत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कुणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडाने बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते, आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कुणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरेमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. येशूला धरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला, आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छेळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत, आणि आम्हास या देशातून घालू नको, अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकराचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूताने त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले, आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यात हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले हे पाहावयास लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते, तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला, आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकराविषयी हकीकत त्यांनी सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. मग तो मच्छ्यात जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्याजवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वयंक्याकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढे मोठे काम केले
व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दिकापोलिस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. देव वाचलेली वचने आशीर्वादित करो. Just before this passage, we see that how Jesus calmed the storm that the disciples and Jesus were among. आणि आपण पाहतो की या शास्त्रवचनापूर्वीच येशू ख्रिस्ताने कसं ते वादळ शांत केलं ज्याला तोंड दिलं येशू ख्रिस्ताने आणि शिष्याने. As we come to this chapter 5 of Gospel of Mark, we see that there are 3 incidences, 3 miracles that are performed by Jesus. आणि आपण पाहतो मार्क सुवर्तमानाच्या 5व्या अध्यायाकडे आल्यानंतर आपण येशू ख्रिस्ताने 3 चमत्कार केलेले पाहतो. We find over here in the passage that we read that Jesus delivered the person from demons. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने या शास्त्र अध्यायामध्ये जो भूतग्रस्त व्यक्ती होता येशूने त्याला सुटका दिली. The next story we find about how Jesus healed the woman with the issue of blood that she was having for 12 years. आणि आपण पाहतो दुसरी आपण घटना पाहतो त्या ठिकाणी झालेली की येशू ख्रिस्ताने जे 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री होती तिला कसं बरं केलं. The last part of this chapter we see that how Jesus rose the daughter of Jairus who was already dead. आणि तिसरी घटना आपण पाहतो की यायरीची कन्या जी मरण पावली होती तिला येशू ख्रिस्ताने कसं पुन्हा जिवंत केलं. In all these 3 miracles we see the compassion and the power of God through Christ Jesus working together simultaneously. आणि आपण पाहतो की या तिन्ही घटनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कळवळाचं सामर्थ्य आहे एका पाठोपाठ एक त्याने कसे चमत्कार केलेले आहेत. Jesus ministered to every part, every strata of the people, whether be a young boy, whether be a small girl, whether be a woman. आणि आपण पाहतो की या तिन्ही विभागामध्ये येशूने कार्य केलं. मग तरुण असो ती स्त्री असो किंवा लहान मुलगी असो. Gospel of Mark paints a beautiful picture about the way how Jesus through his Holy Spirit power help us to come into salvation and live a saved life. आणि प्रभू येशू ख्रिस्त मार्क सुवर्तमाने आपल्याला चांगले चित्र दाखवते की प्रभू येशू ख्रिस्ताकडे विश्वास ठेवून आपण कसं आपल्या तारणाच्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. This story that Jesus talk about over here is talking about how Jesus sets us free from the bondage of sin. आणि या ठिकाणी आपण ही गोष्ट पाहतो त्या ठिकाणी पाहतो की येशू ख्रिस्त आपल्याला जे पापाचं बंधन आहे त्याच्यातून कशी सुटका देतो. In the story of the woman that was healed from the 12 years of issue of blood, we see that how Jesus heals our diseases. आणि आपण पाहतो 12 वर्ष जी रक्तस्रावी स्त्री होती येशूने तिला कसं बरं केलं. त्याचा अर्थ की येशू आपल्याला आपल्या आजारातून कसा बरा करतो. And in the story of the raising of the daughter of Jairus, we see that how Jesus helps us to come out of eternal death and gives us a hope and sets us free from every kind of condemnation. आणि आपण पाहतो यायरीची कन्या जी मरण पावली होती आपण पाहतो की येशू ख्रिस्त आपल्याला मरणातून कशी अनंतकालची आशा देतो. As we have read this passage, we see that how by the power of the Holy Spirit, we see that this man who was bound in the tombs was able to rise above his depression, rise above his hopeless situation, and became a missionary from a person who was just a maniac or bound by Satan and his demons. आपण पाहतो या गोष्टीमध्ये त्या एका तरुणाबद्दल आपण गोष्ट पाहतो की जो निराशामध्ये गेला होता ज्याला आपल्या जीवनामध्ये कुठलीही आशा नव्हती आशाहीन झाला होता परंतु येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं. आपण पाहतो की जो भूतग्रस्त व्यक्ती होता येशू ख्रिस्ताने त्याला सुटका दिली. आता तो स्वार्थिक झाला आहे. We are looking at the 3 things in this passage. या शास्त्रवचनामध्ये आपण आज 3 गोष्टी पाहत आहोत. Look at this man who was bound and who was tormented by the demons in the tombs. आपण पाहूया या पुरुषाकडे जो या भूतग्रस्त होता आणि या कबरेमध्ये राहत होता आणि कसा तो पिडलेला होता. The word of God says in Mark chapter 5 verse 3, the word of God says that he was dwelling among the tombs and no man could bind him nor not with chains. मार्क सुवर्तमानाचा 5वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आपण वाचतो तो कबरात राहत असे व त्याला साखळ दांड्याने बांधून ठेवणे आता कुणालाही शक्य नव्हते. Look at the place where this man was living. आणि पहा जे ठिकाण ज्या ठिकाणी हा मनुष्य राहत होता. This place where this man was living was not a place where anyone would like to live in. आणि ही असं ठिकाण होतं की त्या ठिकाणी कोणत्याही मनुष्याला जाऊन राहणं कधीच आवडणार नाही. Where through human viewpoint there would be no hope found in this kind of place. मानवी दृष्टिकोनाने पाहिलं तर अशा ठिकाणी मानवाला कुठल्याही प्रकारची आशा मिळणार We see नाही. that he was not staying there for a short time, just for 1 hour or 2 hours, one day. He was dwelling over there for many days. आणि आपण पाहतो काय फक्त थोडक्या वेळाकरिता 1 दिवस 1 तास
काही काही क्षणाकरिता तो राहत नव्हता, परंतु पुष्कळशे दिवस त्या ठिकाणी तो राहत होता. Before we accepted Christ as a personal savior, our life was similar to this man. प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारण्यापूर्वी आपली परिस्थिती या मनुष्यासारखीच होती. This man was living in spiritual darkness. आणि हा जो पुरुष होता आध्यात्मिक काळोखात राहत होता. This man was living in a place where this place could not help him. आणि हा मनुष्य अशा ठिकाणी राहत होता, पुरुष अशा ठिकाणी राहत होता की जागा त्याला काहीच मदत करत शकत नव्हती. This man was living in a place where he was desperate. आणि आपण पाहतो हा व्यक्ती अशा ठिकाणी राहत होता की त्या ठिकाणी सर्व काही तो हताश झाला होता. This man was living in a place where he was every day moving toward death. आणि हा अशा ठिकाणी पुरुष राहत होता की दररोज तो मरणाच्या अधिक जवळ जात होता. In Romans chapter 3 verse 23, the word of God says, "For all have sinned and fallen short of the glory of God." रोमकरसपत्र आता 3 अध्याय 23 वचनामध्ये सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. Romans chapter 6 verse 23, the word of God says, "The wages of sin is death." रोमकरसपत्र 6 अध्याय 23 वचनामध्ये लिहिलेले की पापाचं वेतन मरण आहे. John 10:10 the word of God says that they come to steal, to kill and to destroy. యోహాను సువార్తమాని याचा 10 अध्याय 10 वचनामध्ये लिहिलेले चोर येतो नाशघात चोरी करण्याकरिता. So this man was living in a place where he was heading toward death. हा पुरुष अशा ठिकाणी राहत होता की ज्या ठिकाणी तो आता जवळजवळ मरणापर्यंत पोहोचत होता. He was every day cutting himself, and he was cutting himself bounded by the chains. He used to break those chains and was living a desperate life. Every day was more desperate than the previous day. आणि तो कबरेमध्ये राहून स्वतःच्या शरीराला ठेचत असे आणि हताशचं जीवन जगत असे, दररोज तो हताशतेकडे चालला होता. But praise God that God has not kept us in our past. परंतु देवाची आपण स्तुती करूया, देवाने आपल्याला भूतकाळामध्ये ठेवलेलं नाही. 2 Corinthians chapter 5 verse 17, the word of God says that those who are in Christ are become a new creature. The old has passed away, the new has begun. दुसरे कोरिंथीकरास पत्र याचा 5 अध्याय 17 वचनामध्ये म्हटलं आहे की जुने ते होऊन गेले, पाच सर्व नवीन झाले, तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. Secondly, we see that this person was in desperation. आपण पाहतो दुसरी गोष्ट, हा व्यक्ती पूर्ण हताशतेमध्ये होता. Verse 4 to 5, the word of God says over here. आपण पाहतो 5 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये, Because that he had been often bound with fetters and chains, and the chains had been plucked asunder by him, and the fetters broken in pieces, neither could any man tame him. Always, night and day, he was in the mountains and in the tombs, crying and cutting himself with the stones. 5 अध्याय 4 आणि 5 वचन, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्याने व साखळदंडाने बांधले असता त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्याचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कुणाला नव्हते. तो नेहमी रात्र दिवस कबरेमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडांनी धोंड्याने आपले अंग ठेचून घेत असे. This man, though he was cutting himself with the stones, though he was running here and there, though he was crying the whole night and day, though he was running for help, he was not living in a pleasant situation. आणि आपण पाहतो की रात्रंदिवस हा व्यक्ती इकडे तिकडे धावत होता, आपल्या शरीराला धोंड्याने दगडाने ठेचून घेत होता आणि एका शांत परिस्थितीमध्ये तो नव्हता. In those days the tombs were just caves in the mountains. आणि त्या काळातील जर कबरा आपण पाहतो तर डोंगरामधील एखाद्या गुहेसारख्या होत्या. And these tombs were out of the city in an isolated place. आणि या ज्या कबरा होत्या शहरापासून फार दूरवर अंतरामध्ये एकांकी ठिकाणी होत्या. So not only this man was desperate, but he was living in isolation, he living in a place where nobody would help him. आणि हा व्यक्ती केवळ हताशच नव्हता, परंतु तो अशा ठिकाणी राहत होता की तो विलीकर करण्यासारखं होतं की त्याला कुणीच मदत करण्यासाठी नव्हतं. His life was full of sadness. आणि त्याचं पूर्ण जीवन दुःखाने भरलं होतं. His life was full of loneliness. आणि त्याचं जीवन एकांकीपणाचं होतं. His life was full of rejection. आणि त्याचं जीवन सर्वांनी त्याला नाकारलं होतं. Nobody wanted to come to him. कुणालाही आवडत नव्हतं त्याच्याकडे जाण्याकरिता. Probably if anybody would come to him, he would stone him, or he would tease him, or he would run away from him. आणि कदाचित कुणी त्याच्या जवळ आला असेल तर कदाचित त्यांना तो धोंडमार करत असे, त्यांच्यावरती चिडत असे, ते लोक त्याला पाहून पळून जात असे. He was totally unwanted by the society. आणि समाजाला तो पूर्णपणे नकोसा होता. We did not know where he lived before he landed up in the tombs, but he was thrown away from the society. आणि त्याला माहिती नव्हतं कबरेमध्ये येण्यापूर्वी तो कुठे होता, परंतु समाजाने त्याला बाहेर टाकून दिलं होतं. Day after day, his troubles, his pain, his crying, his desperation increased and increased. आणि एका दिवसामागे एक दिवस जात होता, त्याची वेदना वाढत होती, तो रडत होता आणि त्याची हताशता अधिकच वाढत चालली होती. Many around us are in the same desperate situation. आणि आपल्या अवतीभोवती पण पुष्कळशा अशाच हताशेच्या Many परिस्थितीमध्ये around us, आहेत. especially in this corona pandemic, are in isolation. They feel that nobody is there with them. आणि आपण पाहतो हा करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या महामारीमुळे सर्वांना आम्ही एकटे पडलो, कुणी आम्हाला मदत करायला नाही. Many around us are dominated and bound with the bondages of sin and different kind of
lusts. आणि आपल्या अवतीभोवती पुष्कळशे लोक जे पापाच्या बंधनामध्ये आणि वासनेच्या बंधनामध्ये अडकले They आहेत. want to escape from that, but they cannot do it by their own strength. त्यांना त्याच्यातून बाहेर निघायचं परंतु स्वतःच्या बळाने ते करू शकत नाहीत. Some people wanted to help this poor this man who was bound among the in the tomb, but he used to break the chains as if a small child would break the thread. आणि मग काही लोकांना त्याला मदत करावी वाटत असे परंतु तो साखळदंडा असा तोडत असे, एखादा लहान मूल एखादा धागा तोडत असे. His life was totally out of hope. आणि त्याच्या जीवनामध्ये पूर्णतः आशाहीन He झाला had होता. lost everything that could help him to come out of it. आणि त्याच्याकडे काहीच नव्हतं असं की त्याला असं वाटतं की त्याच्यातून तो बाहेर निघेल. We see that he had a desire. परंतु आपण पाहतो त्याच्यामध्ये एक इच्छा The word of होती. God says in Mark chapter 5 verse 2. मग कृष्णवर्तमानाचा 5वा अध्याय 2रं वचन. And when he was come out of the ship, immediately there met him out of the tomb a man with an unclean spirit. Verse 6, the word of God says, and when he saw Jesus afar off, he ran and worshipped him. 5वा अध्याय 2रं वचन. आणि तो मछव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरेतून निघून त्याला भेटला. 6वं वचन. येशू दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला. The word of God said that everybody tried to control him. आपण पाहतो की देवाचं वचन सांगते की सर्वांनी त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न Maybe they केला. were trying to control him and help him in a situation. आणि प्रत्येक जण प्रयत्न करत होता त्याला नियंत्रित ठेवण्याकरिता आणि या परिस्थितीमध्ये त्याला मदत But the evil करण्याकरिता. spirit that was within him could not help him nor help others to deliver him. परंतु त्याच्यामध्ये जो अशुद्ध आत्मा होता तो त्यालाही मदत करू शकत नव्हता आणि इतरांनाही त्याच्या जवळ येऊ देत नव्हता. He used to come every day. He was tormented by this demonic spirits. आणि या अशुद्ध आत्म्यामुळे दररोज त्याला त्रास होताच आहे. Maybe in his heart he is waiting that somebody, when can I see somebody who can come and help me? कदाचित त्याच्या अंतःकरणामध्ये तो असा विचार करत असेल कधीतरी कुणीतरी येईल आणि मला मदत करेल. Everybody he is looking at is desperate and cannot do anything for him. आणि तो प्रत्येकाकडे पाहतो आणि तो हताश होतो आणि म्हणतो की मला कुणीच मदत करू शकत Everywhere नाही. he is looking, he is seeing tombs आणि around him. सर्वत्र तो पाहतो त्याच्या अवतीभोवती काय There आहे is कबरा. hopeless situation around him. There is hopeless situation त्याच्या around him. अवतीभोवती सर्व आशाहीन परिस्थिती. But that particular day, as Jesus stepped out of that ship, he saw his hope coming nearer to him. परंतु त्या विशेष दिवशी त्याने पाहिलं की येशू ख्रिस्त मच्छ्यातून बाहेर आला आणि त्याला दिसली की आता मला आज आशा He was आहे. so desperate to know and to see somebody who will deliver him and help him to rise above his hopeless situation. आणि तो इतका व्याकुळ झाला आणि त्याला माहिती पडलं की आता कुणीतरी आहे की माझ्या हताश परिस्थितीतून मला बाहेर काढेल. And that day came in his life. हा दिवस त्याच्या जीवनात आला. That day came in his life when he saw Jesus coming out of the ship, and straight away he came and he ran and he worshipped God. आणि आपण पाहतो Worshipped त्याने him. येशू ख्रिस्ताला पाहिलं मच्छ्यातून बाहेर आला आणि हात तळत धावत येशू ख्रिस्ताकडे गेला. Many people are desperate of who will help them in their time of desperation. आणि पुष्कळशे लोक हताश होतात, व्याकुळ होतात आणि विचार करतात की आमच्या परिस्थितीमध्ये आम्हाला कोण मदत करेल. Sushant Singh Rajput, the day he died, previous night he called one of his friend and that friend could not answer him. आणि सुशांत सिंग राजपूत ज्या दिवशी तो मरण पावला त्याच्या आदल्या दिवशी त्याने एका मित्राला फोन केला, परंतु त्या मित्राने त्याला उत्तर दिलं He नाही. did not know why he called that person, आणि त्याला माहित नव्हतं त्या व्यक्तीला त्याने का फोन केला, but he could not answer him. परंतु त्या व्यक्ती त्याला उत्तर देऊ शकला Maybe he was नाही. seeking somebody with whom he can share his burden, somebody with whom he can share his desperation, somebody with whom he can share his sorrows. कदाचित त्याला असं वाटलं असेल की कुणीतरी कुणाबरोबर तरी माझं हे दुःख मी सांगावं, माझी हे हताशता सांगावं, माझं हे नैराश्य सांगावी. But nobody came to his help. परंतु त्याच्या मदतीला कोणीच आलं नाही. After his death, many sent their condolences by saying that how we wish that we could talk with him. आणि त्यांच्या मरणानंतर पुष्कळशा जणांनी त्यांना सांत्वनाचे शब्द पाठवले की आम्ही कसं त्याला मदत करू शकलो असतं किती बरं झालं असतं. But when he was alive, he was so desperate to talk to somebody and nobody could talk with him. परंतु ज्यावेळेस तो जिवंत होता तो इतका व्याकुळ झाला, हताश झाला, त्याला कुणाचं तरी बोलायचं होतं पण बोलण्याकरिता कोणीच नव्हतं. Thank God for this man who saw Jesus as his hope, who saw Jesus as his savior, who saw Jesus as his deliverer. प्रभूचे आभार मानूया की या पुरुषाने पाहिले की येशू ख्रिस्त त्याची आशा आहे, येशू ख्रिस्त त्याला सुटका देणार आहे, येशू ख्रिस्त त्याला या परिस्थितीतून बाहेर काढणार Sushant आहे. Singh Rajput bowed down before death and accepted death and committed suicide. आणि सुशांत सिंग राजपूतने काय केलं, मरण पाहिलं, मरणाचा स्वीकार केला आणि आत्महत्या केली. Here we see that this man who was earlier on the way toward death, who was pulled
daily and daily closer and closer to death. When he saw Jesus who said that I am the life, when he came down, he bowed down not before his death, but before the life. परंतु आपण पाहतो की या पुरुषाने ज्यावेळेस पाहिलं की येशू ख्रिस्त आलेला जो जीवन देणारा आहे, त्या ठिकाणी तो नमन केला नाही किंवा झुकला नाही त्या मरणाकडे, परंतु त्याने त्या जीवनाला स्वीकारलं. Our world is so much filled with people who have a desire to come out of their hopeless situation. आपल्या जगामध्ये अवतीभोवतीचे लोक इतके आहेत की त्या निराशामध्ये त्यांना वाटतं की आमच्या आशेन परिस्थितीतून आम्हाला कोण बाहेर They are काढेल. waiting for somebody who can give them hope in their life. आणि ते वाट पाहतात कुणीतरी येईल आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशा देईल. Maybe that person is right there in front of your flat. कदाचित तो व्यक्ती तुमच्या फ्लॅटच्या अगदी समोर Maybe राहत that person असेल. maybe a colleague at your workplace. कदाचित तुमच्याबरोबर काम करणारा तुमचा Maybe that सहकर्मचारी person असेल. may be your relatives. कदाचित तो व्यक्ती तुमचा नातेवाईक असेल. Let us introduce Jesus, the hope and the life to that person, so that by the power of the Holy Spirit, that person can come and rise above the hopeless situations. आणि आपण त्या व्यक्तीला येशू ख्रिस्त ही आशा दाखवूया. येशू ख्रिस्त जिवंत आहे त्याची ओळख करून देऊया, जेणेकरून अशा आशाहीन परिस्थितीमधून तो व्यक्ती बाहेर येईल. Secondly, we look at the second person. The first person was the man who was bound by the evil spirits. Secondly, we see the presence of the master. आणि आपण पाहतो पहिली गोष्ट जो व्यक्ती या अशुद्ध आत्म्याच्या बंधनामध्ये बांधला गेला होता. दुसरी गोष्ट आपण पाहतो की त्या प्रभूची किंवा धनीची उपस्थिती. In Mark chapter 5 verse 1, the word of God says, मार्क वर्तमान 5 अध्याय पहिला, they came over unto the other side of the sea, unto the country of Gadarenes. मग ते समुद्राच्या पलीकडे गर्सेकराच्या देशात आले. Jesus came to where this demonic person was. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी हा अशुद्ध आत्म्याने पिडलेला व्यक्ती होता. Jesus silenced the storm just to reach to this demonic person. येशू ख्रिस्ताने ते वादळ शांत केलं केवळ या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता जो अशुद्ध Jesus आत्म्याने had पछाडलेला a होता. divine appointment for this demonic person. आणि हा अशुद्ध आत्म्याने पिछडलेला व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे त्याच्यासाठी दैवी मुलाखत होती. That's how Jesus loves us, irrespective of our situation, irrespective of our hopelessness, irrespective of our depression in our lives. येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये एवढी प्रीती करतो आपल्या जीवनामध्ये, मग आपली परिस्थिती कशी असो, आपण निराशा तो हताश असू किंवा आशाहीन असू, Jesus is able to silence any storm to come and help us in our time of need. येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये कोणतेही वादळ शांत करू शकतो आणि आपल्या गरजेमध्ये तो आपल्यापर्यंत पोहोचू The शकतो. psalm that we just read, Psalms 46 verse 1, the word of God says that He is a ever-present help in the time of trouble. स्तोत्रसंहिता 46:1 मध्ये आपण वाचलंय की ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस तो आपल्याला मदत करायला येतो. He is there in our time of trouble. आणि आपल्या संकट समयी तो आपल्याला मदत करायला येतो. Sushant Singh Rajput, he was living with his cook and other his ministers over there in that flat. आणि आपण पाहतो सुशांत सिंह राजपूत त्याचा जो स्वयंपाक करणारा तो व्यक्ती आणि इतर लोकांबरोबर त्या ठिकाणी राहत He होता. had so many friends in the Bollywood. आणि त्याचे बॉलिवूडचे पुष्कळचे मित्र होते. But that afternoon when he was all alone in that room, he was yet all alone. There was nobody to help him. परंतु त्या दुपारी त्या खोलीमध्ये तो एकटा असताना तो केवळ एकटाच होता, कुणीच त्याला मदत करायला But I नव्हतं. want to give you good news that my Jesus is present in your every situation. He is the ever-present help in time of need. पण मला तुम्हाला चांगलं वार्ता द्यायची की माझा येशू तुमचा चांगला मित्र आहे. कोणत्याही प्रसंगामध्ये संकटामध्ये तो तुमच्यासाठी त्या ठिकाणी अगदी हजर Aren't असतो. you glad for the presence of Jesus in your time of sorrow? आणि तुमच्या दुःखाच्या वेळेस तुम्ही खुश नाही का? येशू त्या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध Aren't you आहे. glad for the presence of Jesus in the time of your sickness? तुमच्या आजाराच्या वेळेस येशूची उपस्थिती आहे, त्याच्याबद्दल तुम्ही खुश नाही का? Aren't you glad that Jesus' presence is there in the time of your lackings? आणि तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला उणीव भासते त्यावेळेस तुम्ही खुश नाही का? येशू त्या ठिकाणी तुमच्यासाठी Aren't you आहे. glad that Jesus' presence is right there in your house, though you are surrounded by corona pandemic? आणि हा तुमच्या अवतीभोवती करोनाची महामारी असताना तुम्ही खुश नाही का? येशू त्याच ठिकाणी तुमच्या घरामध्ये तुमच्या बरोबर आहे. Jesus came just for that one person. येशू ख्रिस्त केवळ त्या एका व्यक्तीसाठी आला. Jesus is interested in every individual. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये उत्सुकता Jesus आहे. did not have a big conference over there in Gadarenes and then this person came by accident and Jesus helped him by accident. No, 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 no. आणि या गर्सेकरामध्ये असं नाही की येशू ख्रिस्ताने मोठी सभा घेतली आणि हा व्यक्ती त्या ठिकाणी चुकून आला. नाही नाही नाही, असं नाही. Jesus knows our situation and He is able to help us in our time of our difficulties. प्रभू येशू ख्रिस्ताला आपली परिस्थिती माहिती आहे आणि आपल्या अडचणीच्या वेळेस सतत तो आपल्याला मदत करायला तयार आहे. Verse 7 of Mark chapter 5, the word of God says, मार्क वर्तमान 5 अध्याय 7 वचनात म्हटलं आहे, and cried with a loud voice and said, what have I to do with thee, Jesus, thou Son of the Most High God? I adjure thee by God, that thou torment me not. 5 अध्याय 7 वचन,
आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छेडू नकोस. Here we see that the moment Jesus stepped in that situation, आपण पाहतो ज्या क्षणी येशू ख्रिस्ताने त्या परिस्थितीमध्ये पाऊल the टाकलं, moment Jesus stepped in that tombs, among the tombs, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या क्षणी त्या कबरांमध्ये आपलं पाऊल टाकलं, I believe that even the demons in the midst, in the life of this young man, and this young man knew that this is somebody who is powerful than every force of the evil, every torment, every depression, every kind of sadness. This person is greater than that. आणि त्या ठिकाणी जे भूतग्रस्त झालेला व्यक्ती होता त्या ठिकाणी त्यांना कळालं की हा व्यक्ती जो आहे याची उपस्थिती इतकी सामर्थ्यशाली आहे की याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. He was aware that Jesus was there and he possessed every powerful qualities of God that can help him to come out of that situation. He was suffering for many days. आणि त्याला माहिती होते आता ही परिस्थिती की येशू ख्रिस्त मला या परिस्थितीतून काढू शकतो. इतक्या वर्ष या पिढ्यातून मी चाललोय, परंतु केवळ येशूच मला याच्यातून बाहेर काढेल. Clearly the demons had no plan to worship Jesus. कदाचित त्या अशुद्ध आत्म्यांना कुठली योजना होती की येशूला नमन करायची, But they confessed that Jesus Christ is the Son of God. परंतु त्यांनी कबूल केले की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र. In James chapter 1 verse 19 we see that even the demons they believe that Jesus Christ is the Son of God. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 19 वचनामध्ये भूत देखील विश्वास ठेवतात की येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. But just by believing does not solve the problem. परंतु विश्वास ठेवून केवळ आपली समस्या सुटत नाही. This person who was bound with the chains, who was bound with the demonic forces, allowed Jesus to work in his life. हा साखळदंडाच्या बंधनात असणारा व्यक्ती, हा अशुद्ध आत्म्याच्या बंधनात असणारा व्यक्ती, त्याने येशू ख्रिस्ताला वाव दिला, परवानगी दिली त्याच्या जीवनात कार्य That करण्याकरिता. is what is required to come out of our hopeless situations. आपल्या आशाहीन परिस्थितीमधून हीच आपल्याला गरज आहे बाहेर We निघण्याकरिता. need to believe that Jesus Christ is the Son of God. आणि आपण विश्वास ठेवला पाहिजे की येशू ख्रिस्त जिवंत We देवाचा need पुत्र to believe आहे. that Jesus Christ is the one who can help us in our time of need. आणि आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्या गरजेच्या वेळेस येशू ख्रिस्तच आपल्याला मदत करू Not शकतो. only that, we need to give our life into his hand and allow him to come and work in our lives. केवळ तेवढंच नाही, परंतु आपलं जीवन आपण त्याच्या हातामध्ये दिलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्याला कार्य करू दिलं पाहिजे. So the demons believed that could not help them. Just belief could not help them, but it took another step where he allowed Jesus to work in his life. आणि केवळ त्याने फक्त हाच विश्वास केला नाही, परंतु त्याने येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये परवानगी दिली कार्य करण्याकरिता, त्या अशुद्ध In आत्म्याकडून order to सुटका come मिळण्याकरिता. about the hopeless situation, we need to come to a place where we say that, Lord, I have done everything. I cannot help myself. Now I totally depend upon you. अशाहीन परिस्थितीतून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर आपण म्हटलं पाहिजे, प्रभू मी सर्व काही केलं, आता मी हाताश झालोय, मी काही करू शकत नाही, मी तुझ्यावर अवलंबून राहतो, मला मदत कर. We need to come to that place where we see ourselves unworthy, and He alone gives. He alone belongs all worthy, all glory, and all He deserves all praise. मग आपण अशा ठिकाणी आलं पाहिजे की आपण म्हटलं पाहिजे की मी अयोग्य आहे, प्रभू तू योग्य आहेस आणि सर्व स्तुतीस पात्र तू आहे. Thirdly, we talk about the power of Jesus, the Master. तिसरी गोष्ट आपण पाहतो की येशू ख्रिस्त जो प्रभू आहे त्याचं सामर्थ्य. Verse 8 to 9, the word of God says, 8 आणि 9 वचनामध्ये देवाचं वचन And he सांगतं. said unto him, Come out of the man, thou unclean spirit. And he asked him, What is thy name? And he answered, saying, My name is Legion, for we are many. 8वं वचन आणि 9वं वचन. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या या माणसातून निघ. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. Verse 13, And forthwith Jesus gave them leave, and the unclean spirits went out and entered into the swine, and the herd ran violently down a steep place into the sea. They were about 2,000 and were choked in the sea. 13वं वचन. मग त्याने त्यास परवानगी दिली, तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले, आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. For those who knew this man, they were running away from this man. आणि ज्या लोकांना हा पुरुष कोण आहे माहित होते ते त्याला पाहून पळून जात होते. For those who knew this man, they were not able to, they were powerless before this man because they would not make him stable. आणि ज्या लोकांना हा पुरुष माहिती होता त्या व्यक्तीला स्थिर करू शकले नाही, त्याच्यापासून ते पळून जात होते. Because he was filled with legions. कारण त्याच्यामध्ये सैन्य होतं. The word legion in the Roman context means over 6,000 soldiers. आणि रोमी सैन्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर सैन्य जर म्हटलं तर जवळजवळ 6,000. That many demons he was tormented with. आणि इतक्या त्या अशुद्ध आत्म्याने तो पीडित होता. Look at the desperate situation in he was trapped. आणि पहा अशा हताश परिस्थितीमध्ये तो अडकला होता. But we see one who was more powerful than those 6,000 demons. आणि आपण पाहतो त्या 6,000
अशुद्ध आत्म्यांपेक्षा एकच होता जो सामर्थ्यशाली होता. And he would command these demons to go into the swine. आणि त्याने आज्ञा केली आणि अशुद्ध आत्मा डुकरांमध्ये गेले. Because Jesus Christ has defeated sin on the cross of Calvary. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर ते पापाला नष्ट केला आहे. Jesus Christ has broken the sting of Satan. आणि सैतानाची नांगे येशू ख्रिस्ताने मोडली आहे. And the word of God says in 1 Corinthians chapter 15 verse 57 that he has overcome and won victory on the cross of Calvary for us. पहिले कोरिंथीकरास पत्राचा 5वा अध्याय 57 वचनामध्ये लिहिलेले की वधस्तंभावर त्याने आमच्यासाठी विजय मिळवला आहे. Such a powerful Jesus, when we encounter with him, we will be seeing his supernatural power helping us to rise above our situations. मग असं सामर्थ्य झाले येशू ख्रिस्त ज्यावेळेस तोंड आपले त्याच्याबरोबर ओळखेल त्यावेळेस आपल्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याकरिता तो आपल्याला मदत करेल. The word of God said that Jesus asked him, what is thy name? देवाचं वचन सांगते येशूने विचारलं तुझं नाव काय? Only Jesus has the authority to ask him what is thy name, because Jesus Christ has all authority over everything. प्रभू येशू ख्रिस्ताला तो अधिकार आहे त्याला विचारायचं नाव कारण येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टीवरती अधिकार आहे. Many times we try to converse with the demonic forces. आणि पुष्कळ वेळेस आपण संभाषण करतो त्या अशुद्ध आत्म्यांबरोबर भूतांबरोबर. And we are boomeranged with these demonic forces in our life. आणि मग परत त्या अशुद्ध आत्म्या आपल्यावरतीच हल्ला चढवतात. Only one person, that is Jesus, has the power to converse and rebuke and command these demons to be thrown into the swines. आणि प्रभू येशू ख्रिस्तालाच अधिकार होता की अशुद्ध आत्म्यांना त्या डुकरांमध्ये पाठवण्याचा. Thirdly, we consider the miracle that took place in this place. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो की जो चमत्कार या ठिकाणी झाला. What a difference Jesus makes when he passes by this person, when he meets this person who was bound by the demons. आणि काय हा बदल या व्यक्तीच्या जीवनामध्ये झाला ज्यावेळेस येशू ख्रिस्त या व्यक्तीला भेटला. A few minutes before he was a maniac, he was a madman. आणि काही क्षणापूर्वी हा भूतग्रस्त होता, येडा होता. But what happened that changed the destiny of this person? परंतु काय झालं या व्यक्तीचं भवितव्यच बदललं. A few minutes before he was heading toward death. काही क्षणापूर्वी तो जवळजवळ मरणाकडे चालला होता. But what happened that he started moving towards life? परंतु काय झालं आता त्याने जीवनाकडे जाण्याची सुरुवात A केली. few minutes before he was unwanted by the people. काही क्षणापूर्वी लोकांना तो नकोसा होता. But what happened that made him go to the people? पण आता असं काय झालं की तो लोकांकडे जात आहे. A few minutes before he was living in death among the dead people. काही मिनिटापूर्वी क्षणांपूर्वी तो अशा लोकांमध्ये राहत होता जे But मेलेले what होते. happened when he started being barrier of the message of life? परंतु काय झालं ज्यावेळेस तो जीवनाच्या संदेशाचा वाहक झाला. Let's look at it in Mark chapter 5 verse 15. आपण मार्क वर्तमानाचा 5वा अध्याय 15 वचन The word of पाहू. God says, and they came to Jesus and see him that was possessed with the devil and had the legion sitting and clothed in his right mind, and they were afraid. 5वा अध्याय 15 वचन ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते तो बसलेला वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. After coming in contact with Jesus Christ, the Son of God, येशू ख्रिस्त जिवंत देवाच्या पुत्राच्या ज्यावेळेस संपर्कात आला, after receiving the supernatural power of God working through his life, त्याच्या जीवनामध्ये त्याने पाहिले की प्रभूचं अलौकिक सामर्थ्य आता कार्य करत आहे. a conversion experience took place in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये हा परिवर्तनाचा त्याला अनुभव आला. No more he was crying. आणि आता तो रडणारा व्यक्ती नव्हता. No more he was cutting himself. आणि आता स्वतः तो धोंड्याने दगडाने स्वतःला ठेचत नव्हता. No more he was running from this corner to that corner in search of rescue. आणि मग तो आता या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पळत नव्हता की माझी सुटका कोण करेल. His life took a total 180 degrees change. आणि त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. The word of God said that he was found sitting with Jesus. क्षमा करा. देवाचं वचन सांगतो तो येशूच्या जवळ बसलेला त्यांनी He पाहिलं. found his comfort and the peace that he lost when he came to the feet of Jesus. आणि त्याने पाहिलं की येशू ख्रिस्ताजवळ आला त्यावेळेस ते जे काही त्याचं सांत्वन हरवलं होतं, शांती हरवली होती, आता त्याला प्राप्त झाली आहे. If you are living in your life that is so much life with depression, life with sorrow, life with sadness in your life, you need to come to the right place, that is Jesus. आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असाल, हताश झाला असाल, निराश झाला असाल, आशीन झाला असाल, इकडे तिकडे भटकत आहात, आता ही वेळ आहे तुम्ही येशूकडे या. That's what Jesus said to Martha. He said, Martha, Martha, you are so much worried about many things, but Mary has chosen the right part and it will not be taken out from her. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त मार्ताला म्हटला, मार्ता मार्ता तू पुष्कळ गोष्टीबद्दल काळजी करत, परंतु मरियाने उत्तम तो वाटा निवडला आहे. What a conversion
that was done in this life, that he who was running for his life now is sitting at the feet of the person who himself is the life. आणि आपण पाहत आहात किती मोठा त्याच्या जीवनात बदल झालेला की तो आपला जीव घेऊन इकडे तिकडे पळत होता, परंतु आता तो अशा व्यक्तीच्या चरणाजवळ बसला जो स्वतः जीवन आहे. A part of his conversion we see that he was sitting clothed. आणि आपण पाहतो त्याच्या जीवनामध्ये तो जो बदल झाला त्याचा एक भाग म्हणजे आता त्याने वस्त्र घातले He was होते no longer naked, he was no longer unclothed. आणि आता तो नग्न नव्हता, त्याच्या अंगावर वस्त्र नव्हते असं नाही. He was dressed and presentable over there. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो तो स्वतःला सादर करण्यासारखा झाला. Our society is moving toward nakedness. आपण पाहतो आपला समाज आज नग्नतेकडे चालला Our आहे. society's clothes are beginning reducing every day. आणि आपण पाहतो आपल्या समाजातील जे वस्त्र आहे ते कमी होत चालले This is आहेत. what Satan is doing in our age. आणि आपण पाहतो आपल्या या युगामध्ये सैतान काय He's करत taking आहे. us toward the place where we came to know that we are naked when we committed sin. आणि मग आपल्याला तो अशा जागेने घेऊन येतो, आपल्याला कळतं की आपण नग्न आहोत, पाप केलं आहे. But Jesus Christ in Isaiah chapter 61 verse 10, He has given us the cloth of garment that are as beautiful as the bride and the bridegroom's clothes. यशया 61:10 मध्ये येशू ख्रिस्ताने आपल्याला असे वस्त्र दिले आहेत जे वधू आणि वराचे वस्त्र दिले आहेत. Why should we put aside such precious clothes and move toward nakedness? मग एक मूल्यवान वस्त्र सोडून आपण का नग्नतेकडे वाटचाल करावी. What the Lord has done in His life was seen on His outside. आणि देवाने प्रभूने त्याच्या जीवनात जे केलं बाहेरून ते दिसून आलं. You know, many times when I say to people that why are you wearing such kind of clothes, reducing clothes, they say that no, God looks at the heart. आणि पुष्कळशा लोकांना ज्यावेळेस मी विचारतो की एवढे कमी उंचीचे कपडे तुम्ही का घातले, ते म्हणतात देव अंतःकरण पाहतो, कपडे पाहत नाही हो. Funny hairstyles like some kind of jungle is growing over their head and they say that no, God is looking at the heart. आणि त्यांच्या केसाचे पण अशी रचना असते जसं काय डोक्यावरती जंगल आहे, ते म्हणतात नाही देव हृदय पाहतो, केस थोडी पाहतो. Then in my mind I think that why to wear that much clothes also? मग माझ्या मनात मी विचार करतो एवढे तरी कपडे कशाला घातले. When God does something on the inside, it has to be shown on the outside. जर देव आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी करतो आतून, तर बाहेरून ते दिसून आलं पाहिजे. He was going naked for many years. आणि आपण पाहतो पुष्कळशे दिवस तो नग्न होता. But then when there was a change on the inside, we see that he was properly dressed and presentable before the Lord. परंतु आपण पाहतो ज्यावेळेस त्याच्या आतमध्ये बदल झाला, त्याने त्याचे वस्त्र घातले होते आणि स्वतःला त्याने प्रभूला सादर केलं. The third part of his conversion we see in this verse that he was in his right mind. आणि आपण पाहतो की तिसरा भाग त्याच्या जीवनामध्ये जो बदल झाला तो शुद्धीवर आला होता. He was on his right mind. तो अगदी शुद्धीवर आला होता. When we experience the change in our lives, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण तो बदलाचा अनुभव घेतो, the way we think, the things on we think will change. मग आपण ज्या पद्धतीने विचार करतो आपले विचार देखील बदलतात. In Colossians chapter 3 verse 1 the word of God says कलसीकरास पत्र 3 अध्याय पहिल्या वचनात that देवाचं those वचन who are सांगतं died and have raised in Christ, to them he said that let your eyes be on the place where Christ is seated at the right hand of the Father and set your affections on the things above. आणि जो म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे त्या मृत गोष्टी सोडून टाका, ख्रिस्त जो देवाच्या उजवीकडे बसलेल्या आपल्या गोष्टी आपलं जे विचार आहेत वरील गोष्टीकडे लावा. No longer craving for the worldly things, आणि आता आपल्याला जगाच्या गोष्टी नको आहेत, but looking to Jesus, परंतु येशूकडे पाहणं, looking toward the world, the heavenly thing that God has in store for us. आणि आपल्यासाठी राखून ठेवलेल्या स्वर्गीय गोष्टीकडे पाहणं. No longer questioning the power of God. आणि आता आपण प्रभूच्या सामर्थ्याला प्रश्न करू शकत नाही. No longer fixing our eyes on the blessings of God, but fixing our eyes on Jesus Christ, who is the giver of every good and perfect gift from heaven above. आणि आता केवळ फक्त आशीर्वादाकडेच आपलं लक्ष देणं नाही, परंतु येशू ख्रिस्ताकडे लक्ष देणं, तो सर्व आपला परिपूर्ण आणि चांगल्या देणग्या देतो. What was the miracle? काय चमत्कार झाला? The miracle, the first part was the conversion. आणि पहिला चमत्कार म्हणजे त्याच्यामध्ये झालेला बदल. Second part, the commission that he accepted. आणि दुसरी गोष्ट जे काय त्याला सेवा कार्य त्याने दिलं. The word of God says in verse 18 to 20. देवाचं वचन 18 ते 20 वचनामध्ये सांगतं. And when he was coming to the sheep, he that had been possessed with the devil prayed him that he might be with him. Howbeit Jesus suffered him not, but saith unto him, Go home to thy friends and tell them how great things the Lord has done for thee, and hath had compassion on thee. And he departed and began to publish in Decapolis how great things Jesus had done for him, and all men marveled at him. 5 अध्याय 18, 19, 20 वचन. मग तो मच्छवावर जात असताना पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्या जवळ राहू द्या, परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वयंक्याकडे जा, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केले व तुझ्यावर कशी दया केली
हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दिग्पलिस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. A person who was living among the tomb for many days, आणि हा व्यक्ती जो त्या कबरेमध्ये पुष्कळ दिवस who राहिला was होता tormented by many demons, आणि पुष्कळशा अशुद्ध आत्म्याने तो पीडित होता. but when he received the change in his life, परंतु ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये हा बदल झाला he said that I no longer want to live alone. आणि तो आता म्हणतो मला आता एकटं राहायचं नाही इथून I पुढे. no longer want to live among the dead, आणि आता मला या मृत गोष्टींमध्ये राहायचं नाही. but I want to cling on to Jesus, my Savior. परंतु माझा तारणारा येशू ख्रिस्त याच्या मला जवळ राहायचं And आहे. Jesus, if he was interested in increasing his followers, he would have said, wow, great, you become my follower and you become a testimony and you become my propagation for me. आणि येशू ख्रिस्ताला जर त्याच्या अनुयायी वाढवायचे असतं येशू ख्रिस्त म्हटलं असता अरे किती चांगलं तू माझ्या बरोबर आहे माझा अनुयायी हो. आणि येशू ख्रिस्ताने आपली प्रसिद्धी वाढवली Jesus असते. did not come to establish his own church or his own ministry or his own congregation, आणि येशू ख्रिस्ताने स्वतःची मंडळी स्वतःची चर्च स्थापना करीत but होता only one agenda he had was to establish the kingdom of God. परंतु एकच ध्येय त्याचं होतं की देवाच्या राज्याची स्थापना करणे. He would have easily allowed this man to be among his disciples, आणि त्याने सहज या पुरुषाला आपल्या शिष्यांमध्ये घेतला. but he saw a much greater responsibility to be fulfilled, and that potential he saw in this one man. आणि त्याने पाहिले की या व्यक्तीद्वारे इतकी क्षमता आहे की त्याच्याद्वारे परमेश्वराचं महान कार्य तो पूर्ण करू शकतो. Today you might be saying like Jeremiah that I am a child, I cannot speak. आणि तुम्ही यिर्मयासारखं म्हणाल मी लहान मूल आहे मी बोलू शकत नाही. If God can use this one man who was tied among was bound with the demons, living in the tombs, to change the life of many people, God can do the same thing for you. जर परमेश्वर या मनुष्याचा उपयोग करू शकतो जो या बंधनामध्ये अडकला होता पुष्कळशा लोकांपर्यंत सुवार्ता घेऊन जाण्याकरिता तर देव तुमचा देखील उपयोग करू शकतो. When was the last time that God delivered you from every kind of addiction? आणि अशी कोणती शेवटची वेळ आहे की परमेश्वराने तुम्हाला तुमच्या नशेपासून When was the सोडवलं. last time when God healed you from a sickness? आणि कोणती ती शेवटची वेळ होती की परमेश्वराने तुम्हाला आजारापासून बरं केलं. When was the last time when God provided your needs? आणि कोणती ती शेवटची वेळ होती की प्रभूने तुमच्या सर्व When गरजांचा was the पुरवठा last time when केला. God comforted you in your sorrow? आणि कोणती ती शेवटची वेळ होती दुःखामध्ये परमेश्वराने तुमचं सांत्वन केलं. What have you done with it? आणि ते झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात काय केलं. Jesus said to this man, येशू ख्रिस्त या मनुष्याला म्हणाला go home to thy friends and let them know how great things the Lord had done for thee and had compassion on them. तू आपल्या घरी स्वयंकाकडे जा प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया झाली ते सांग. That's what God wants us to do when we arise above our hopeless situations. आणि प्रभूची तीच इच्छा आहे ज्यावेळेस आपल्या आशाहीन परिस्थितीतून आपण बाहेर निघतो आपण हेच करावं. A sign of a truly saved person is that he reaches yet another person to let him experience the salvation of the Lord. आणि खरा व्यक्ती ज्याचं चारण झालंय त्याचं चिन्ह हेच आहे की ज्याचं चारण झालंय तो अजून इतरांना तारण सांगतो आणि त्यांना प्रभू येशूचा अनुभव देतो. God has not saved us to warm another chair in the church. आणि प्रभूने आपल्याला तारण यासाठी दिलं नाही की मंडळीतील अजून एक खुर्ची आपण गरम करावी. God has not saved us to just live a casual life. आणि देवाने आपल्याला तारण यासाठी नाही दिले की सर्वसाधारण जीवन आपण जगावं. God has chosen us and saved us and rose us above our hopeless situation to bring hope in somebody's life through the supernatural power of Jesus Christ. प्रभू आणि आपल्याला आपल्या जीवनातून तारण दिलं आशाहीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढलं जेणेकरून आपण जे आशेने आहेत त्यांना अलौकिकरित्या आशाचं एक सामर्थ्य द्यावं किंवा वचन सांगावं. We see that he went and told to 10 cities including the city of Gadara. आणि आपण पाहतो घरसेकरच बरोबर त्याने अजून 10 शहरांना जाऊन सुवार्ता सांगितली. 10 cities including his own city. आणि त्याच्या शहरा बरोबर 10 अजून शहर. God wants us to be a soul winner. God wants us to be a disciple. God wants us to be a witness in our own city, in our own relative, in our own work of place. परमेश्वराची इच्छा आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या शहरामध्ये राहतो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपण त्याच्याकरिता साक्ष द्यावी. A great commission that was accepted by this man who was once upon a time a maniac but now has become a missionary. आणि हा व्यक्ती जो होता त्याने फार मोठी जबाबदारी घेतली. एक वेळेस तो भूतग्रस्त होता परंतु आता तो सेवा कार्य करणारा झाला. My dear friends, in what situation you are this morning? माझ्या प्रिय मित्रांनो आज सकाळी तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात. Are you lost and being bound in the grips of Satan? आणि तुम्ही हरवला आहात आणि सैतानाच्या पकडीमध्ये अडकला आहात. The deliverer wants to deliver you. परंतु सुटका देणारा तुम्हाला सुटका देऊ इच्छितो. Are you crying and sobbing without having any control over yourself? परंतु स्वतःवरती तुम्ही काही नियंत्रण ठेवत नाही आणि रडत आहात का औक्षाबोक्षी. Jesus wants to wipe away your tears. येशू ख्रिस्ताला तुमचे अश्रू पुसायचे आहेत. Is your life heading toward death in sin? आणि तुमचं जीवन
पापामध्ये मरणाकडे चाललं आहे का? Jesus wants to give you life. येशू ख्रिस्ताला तुम्हाला The जीवन word of द्यायचं God says आहे. that those who have received Jesus has received life. देवाचं वचन सांगतं ज्यांना येशूचा स्वीकार केला त्यांना जीवन प्राप्त झालं Are you in आहे. darkness? आता तुम्ही अंधारात राहणार नाही. Jesus wants you to come into His light. येशूची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या प्रकाशात यावं. Have you experienced the saving salvation of the Lord? आणि तुम्ही प्रभूच्या तारणाचा अनुभव घेतला आहात का? Jesus does not want you to keep it for yourself. मग येशूची इच्छा नाही की ते तारण तुम्ही स्वतःपुरतच He wants you ठेवावं. to go and tell your friends. त्याची इच्छा आहे की तुम्ही जाऊन तुमच्या मित्रगणांना Go सांगावं. and tell your unsaved friends, unsaved brothers and sisters. आणि ज्यांचं तारण झालं नाही अशा तुमच्या मित्रांना, भावांना, बहिणींना तुम्ही सांगावं त्याची इच्छा आहे. What to tell? काय सांगायचं? Not what good things you did, आणि हे सांगायचं नाही की तुम्ही काय चांगल्या गोष्टी what केल्या, great things you did. तुम्ही काय महान गोष्टी केल्या ते But नाही. Jesus said, tell them how great things the Lord had done for thee. परंतु येशूने सांगितले परमेश्वराने त्यासाठी किती मोठे काम केले ते सांग. If you are in such kind of situations, जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आज असाल do तर not miss this time. आणि ही वेळ चुकू नका. Do not miss this opportunity. ही संधी चुकू नका. My Jesus silenced the storm just for one person who was among the tombs. आणि माझ्या येशूने ते वादळ शांत केलं केवळ एकाच व्यक्तीकरिता जो या कबरेमध्ये राहत होता. Same my Jesus can meet you at the point of your need. आणि तोच माझा येशू तुमच्या गरजेमध्ये तुमची भेट घेऊ Let शकतो. us say that, Lord, I confess that you are Jesus, the Son of God. आणि आपण म्हणूया प्रभू मी कबूल करतो की तू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र. Let us say, Jesus, I need thee. म्हणूया येशू मला तुझी गरज आहे. Jesus, I surrender my life into your hand. येशू माझं जीवन मी तुझ्या हातामध्ये I समर्पित believe that करतो. when we do that, माझा विश्वास आहे ज्यास आपण असं God will help करू us to rise above our hopeless situations प्रभू आपल्याला सहाय्य करेल की आपल्या आशयहीन परिस्थितीतून आपण बाहेर वर निघू and be a dynamic witness for others. आणि इतरांसाठी विस्फोटक अशी साक्ष बनू. Come to Jesus, come to Jesus, come to Jesus just now, just now. Come to Jesus, come to Jesus just now. Call upon Him, call upon Him, call upon Him just now. Just now, call upon Him, call upon Him just now. He is able, He is able, He is able just now. Just now, He is able, He is able just now. Let us worship the Lord as we have heard the word of God. देवाचं वचन आपण ऐकलं असताना आपण प्रभूची भक्ती करूया. Come to Jesus just now. या क्षणी येशूकडे या. Call upon Him just now. या क्षणी त्याच्या नावाचा धावा करा. He is able just now. आणि या क्षणी तो समर्थ आहे या वेळेला. Therefore, there is a great invitation comes to you. आणि त्यामुळे फार मोठं आमंत्रण तुमच्याकडे येत If you आहे. want supernatural power of God to work in your life, तुम्हाला असं वाटतं की परमेश्वराचं अलौकिक सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करो, then you can say like this. मग तुम्ही असं म्हणू शकता. I surrender all. I surrender all to Thee, my blessed Savior. I surrender all. Samarpito me, samarpito me. Yeshu Christa sarva kahi samarpito me. Gracious, loving Heavenly Father, कृपळ प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for your love and your compassion. प्रभू तुझी प्रीती तुझ्या कळवळ्याबद्दल आभार मानतो. No matter how messed our life is, काही हरकत नाही प्रभू, आमच्या जीवनामध्ये आम्ही किती वाईट केलं असेल, गोंधळ केला असेल, your word says, come unto me, O ye heavy laden of burden. तुझं वचन सांगता अहो कष्ट व भरक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या. Help us, Lord, that we may get up from our place प्रभू आम्हाला सहाय्य कर की आम्ही ज्या ठिकाणात आहोत ना त्या ठिकाणी उठावं, and come to Jesus. येशूकडे यावं, Believe in Him, त्याच्यावरती विश्वास ठेवावा, trust in Him. त्याच्यावरती विसंबून राहावं. We will call upon Him. आम्ही त्याच्या नावाचा धावा करू Believe that He is able. आणि आम्हाला विश्वास आहे की तो समर्थ आहे. We surrender our life to you, God. देवा आमचं जीवन आम्ही तुला समर्पण करतो. Come
with your supernatural power and transform our life. ये तुझ्या अलौकिक सामर्थ्याने आमच्या जीवनाचं रूपांतर कर. That we may become witness to tell everyone what God has done in our life. जेणेकरून आमच्या जीवनामध्ये आम्ही साक्ष बनवून आणि सर्वांना सांगू की देवाने आमच्या जीवनात काय केलं आहे. To that extent, we commit our life into holy hands. तितपत आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या अमूल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. Please remember, all the Bible college students, contact your teachers for online classes. कृपा करून बायबल कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की ऑनलाईन क्लासेस करिता तुमच्या शिक्षकांशी संपर्क साधा. And to every family of Emmanuel Church Assembly of God, आणि इमॅन्युअल मंडळीच्या प्रत्येक कुटुंबाकरिता please send your information, your name, how many people are staying in your family, and where you are staying, your area, and your contact number to Pastor Stephen Dar by SMS or WhatsApp. आणि पास्टर स्टीवन दारकडे SMS किंवा WhatsAppद्वारे तुमचं नाव, तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक राहतात, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात आणि तुमचा संपर्क क्रमांक. We are going to sing a song. Those who are going to celebrate their personal birthday this week and wedding anniversary this आणि week. या आठवड्यात जे आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही गीत गाणार आहोत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving, gracious Heavenly Father, we thank you for those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. प्रेमळ स्वर्गीय पिता, आभार मानतो जे आपला वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा करत आहे. Give them many more personal birthday in their personal life and marital anniversary in their marital life. प्रभू त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अधिक वाढदिवस दे, वैवाहिक जीवनात अधिक लग्नाचे वाढदिवस दे. Fill their life with all your strength, health, wisdom and knowledge. शक्ती, ज्ञान, शहाणपण देऊन त्यांचं जीवन तू भर. And as you are blessing them, O Lord, प्रभू त्यांना तू आशीर्वाद देत असताना make them a channel of blessing to त्यांना others. इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम कर. We commit them in your holy hands. त्या पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या अमूल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Let's meet one another, greet one another next in the love of God with one another. एकमेकाला भेटूया, देवाच्या प्रीतीची सहभागिता करूया. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.